साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। माधव नाईक आणि निलिमा नाईक, कायद्यासाठी पुरावा गरजेचा असतो आणि पुराव्याशिवाय रणजित विश्वासराव कधीच बोलत नाही। निलिमा नाईक, तुमच्या मिस्टरांनी या डायऱ्यांमध्ये खूप काही लिहून ठेवलंय, खूप घटनांचा उल्लेख आहे त्यामध्ये। ज्या घटना इथे घडत होत्या त्या घटनांची नोंद त्यांनी डायऱ्यांमध्ये करून ठेवली। पण म्हणून त्या घटना माधवनी घडवल्या असं होत नाही ना? निलिमा नाईक, सुषमाच्या खुनाच्या कटामध्ये तुमचा नवरा सहभागी होताच, आणखी अनेक गोष्टींमध्ये सामील असेल। एकदा माझ्याकडे पुरावे आले ना की ते सिद्ध होईलच। तोपर्यंत तुम्हाला वेळ देतोय, कबूल करा। निलिमा माझ्या डायऱ्या दे, निलिमा माझ्या डायऱ्या दे। माधव, माधव रिलॅक्स, व्हॉट इज दिस? मामा, ते विश्वासराव गेले का? हो गेले। डॅड, काय त्यांनी नेमकं काय विचारलं तुम्हाला आणि या डायरीज मागून? डॅड सांगा ना, का बोलवलं होतं तुम्हाला आणि असं काय आहे या डायरीज मध्ये? विश्वासरावांनी स्वतःहून त्या डायरीज मागितलेत। डॅड सांगा ना, काय या डायरीज मध्ये? माधवा, अरे काय विचारता अर्चेस? अरे तू काय केलास नाही ना? मग गप कित्या? बोल ना रे बाबा, बोल। आई, अहो काही नाही, विश्वासराव सहज चौकशी करत होता। खरंच सांगतास ना? ह्या म्हणजे काय म्हणायचंय तुला? या विश्वासरावान ह्यांच्यावर आळ घेतलेलो हा। त्याचं असं म्हणणं हा की ह्या सगळा ह्यांनी केल्याने हा। पण जर ह्यांनी कायच नाही केल्याने हा, म्हणजे ह्या सगळा कुणीतरी भलत्यानेच केला ना। आणि आता जर तो विश्वासराव भाऊजींची चौकशी करता हा, म्हणजे ह्या सगळा मी काहीही केलेलं नाहीये। निलिमा, अगं सांग ना हिला, मी काहीही केलेलं नाहीये। माधवा, मग ही डायरी कसली? डॅड या डायरीज मध्ये कादंबरी लिहितात। हो माधवा, बघू दे माका। नाही, अरे ह्या डायऱ्या आहेत माझ्या, कादंबरी आहे माझी। तुला प्रकाशकाकडे देणार, सगळे वाचणार माझी कादंबरी, दाद सुद्धा देणार, सगळं आहे त्यात, सगळं। माधव, हा?
हो आपण बसूया तिथे. माझी कादंबरी आहे. हो तेच. बघ ये हा? इथे बस. आर्चिस जा जरा पटकन डॅडच्या पर्सनल पाऊच मधून टॅबलेट घेऊन ये. वा. अरे माधवा, काय झालं या? निलिमा, अगो काय झालंय का? आई काही नाही, बरं वाटेल त्याला. मामा या केक वर. माधव हे घे, ठेव ते, ठेव हे घे. ठीक आहे गोळी घे. कादंबरी. राहू दे. काय होता हा? काही नाही, ते चौकशी सुरू झाली ना, त्याचं टेन्शन घेतलंय बहुतेक. तुम्ही प्लीज आता त्याला काही प्रश्न विचारू नका प्लीज. माधव माधव आपण वर जाऊयात. चल हा? वर जाऊया. येतो मी. मला काही झालेलं नाहीये. हो 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 हो. बघ चल वर जाऊ. माका तर त्या अवधसेवरच संशय हा. ह्या सगळा ताच करत असत. सुशल्या. आता तुमका कळत नाही काय असत ते. मोठा घराणा म्हणान तुम्ही गप रावलस ना. आता नायकांची सगळी कारस्थाना बाहेर येतली. काय सांगतस काय? झाला काय? तो विश्वासराव इलो होतो ना, तो पोलीस निघालो. हो बरोबर, आमका माहिती या. नेण्यांच्या खुनाचा शोध घेऊ गेलो ना तो. होय, पण तो नेनेंचो खुनी अजून खय नाही, नायकांच्या वाड्यातच हा. गावात आधीच चर्चा हा दत्ताने ज्या सगळा केला म्हणून. वय पोलिसांका पण ह्याच वाटतं हा. आणि दत्ताची चौकशी पण केल्याने. एवढाच काय, त्या घरातल्या माणसांनी तर स्वतःच्या औशीचो पण खून करू कमी केला नाही हा. काय सांगतोय काय? वय स्वतःच्या औशीक विष देऊन मारण्याचा प्रयत्न केल्याने हा. आणि आळ त्या विश्वासरावावर टाकल्याने. आता तो विश्वासराव हात धुवून त्यांच्या मागे लागलेलो हा. आणि खरा काय ता हे तो शोधूनच काढत. या नायकांनी माका घरातून बाहेर काढूक बघितल्याने. कोणाच्या मदतीने? त्या रघु काकांच्या मदतीने. काय झाला त्या रघु काकांचा? नायकांच्या नादी लागले आणि अडकले. पोलीस त्यांका हातात बेड्यो टाकून घेऊन गेले हत. तो दत्ताचा झील कोणतो? गणेश. त्या गणेशाच्या गुरुक पण घेऊन गेले हत. आणि कोणाच्या घरून? रघु काकांच्या घरून. काय सांगतोस? अगो पण रघु काकांच्या घरात तो कसो काय गावलो? ते आता रघु काकांकाच माहित. शेवटी सगळ्यांची पापा आता बाहेर येतली.
हा, आपल्या नायकांच्या वाड्याजवळ जी देवळी आहे ना, त्याच्या समोरच्या शेतात या आणि ऐका, सोबत लेडी कॉन्स्टेबल घेऊन या. लवकरात लवकर पोचा. हा. अण्णांनी किती मुर्दे पाडल्यानी आणि किती जणांच्या जमिनी हडपल्यानी या सगळ्या गावात माहित हा. आणि आता अण्णाची मुला पण ताच करतात. आधी नेनेंका मारल्यानी आणि आता स्वतःच्याच बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याक मारल्यानी. अशा माणसांका तुम्ही हाय रहूच कशी देता? आता तुम्हीच काहीतरी करा. पोलिसांका सांगा, कोणीतरी पुढाकार घेऊक वया ना. ओळखतं का या मानसोपचार तज्ञांना? माधव नायकांवर मानसोपचार तज्ञांची ट्रीटमेंट सुरू आहे. Am I right? माधव, काय हे सगळं? का हे सगळं लिहून ठेवलंयस तू? कशासाठी? माधव, आजपर्यंत तू माझ्या कुठल्याही कामामध्ये आला नाही आणि तुझ्या कुठल्याही कामामध्ये मी आले नाही. पण आज बोलावं लागतंय. तू प्रोफेसर आहेस, लेखक नाहीये. मला माहितीये तुझी लेखक होण्याची खूप इच्छा होती. आपलंही एखादं पुस्तक असावं असं नेहमी तुला वाटलंय. पण आता ते शक्य नाही. नाही होऊ शकत तू लेखक. या सगळ्या डायरीजमुळे तू अडकलाय. त्या विश्वासरावला विनाकारण तुझ्यावर संशय येतोय. माधव, का बोलत नाहीयेस आता? अरे बोल ना काहीतरी. का लिहिलंयस हे सगळं? माधव, तू खरंच काही केलेलं नाहीयेस ना? कॉन्स्टेबल, वेळ पडली तर हिला आपल्या गाडीतून पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल आज. होय सर. तुम्ही आता माका पकडू केलास? या म्हणजे चोर सोडून संन्याशाक फाशी. संन्याशाचा मुखवटा लावून चोरीची कामं करणारी माणसंही असतातच की. गावाला का काय सांगवतस? काय नाही. मग काय गावात एखादा उपक्रम राबवतेस का? ग्रामपंचायतीला उभं राहायचंय निवडणुकीला, भाषणाची तयारी करतेस आणि तुम्ही काय टाळ्या वाजवायला आलात? नाही साहेब, आम्ही हैदरात बसलेलो होतो. ही झाली इतका काय सांगी होता तुमका? हा, गो नजर खाली. बोला. आम्ही जातो साहेब. इकडे या तुम्ही. काय 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 बोलत होते? ते नायकांचं
चौकशी चालू आहे ना साहेब? चौकशी चालू आहे आणि सगळ्यांचीच चौकशी होणार आहे, नायकांच्या वाड्यामध्ये राहणाऱ्यांची आणि त्यांच्याशी संबंधित सगळ्याच व्यक्तींची. हा, तेव्हा कोण काय बोलतंय यापेक्षा कोण खरं बोलतंय ते बघा. हा सगळे. हा साहेब, चला चला रे. मग आता तुम्ही माझी पण चौकशी करणार आहात? हो, सगळ्यांची. तुझ्यावरही संशय आहे. मी काय केलंय? या नायकांनी माझ्यावर अन्याय केल्याने, माका मारूचो प्रयत्न केल्याने आधी त्यांना अटक करा. हो, खरंच आहे, तुझ्यावर ना अन्याय झाला. अण्णा गेल्यानंतर 6वा वाटा कुणाचा हा प्रश्न घरातल्या सगळ्यांना पडला. हा 6वा वाटा तुझ्या नावावर होता. या वाटणीनुसार तुझं लग्न होईपर्यंत तुला या वाड्यामध्ये राहता येणार होतं. त्याशिवाय तुझ्या नावावर काही जमीन होती, अगदी मोजकीच. पण तुला सगळ्यात जास्त आनंद झाला तो या वाड्यात आल्याचा. तू वाड्यात आल्यानंतर घरातल्या सगळ्यांना कळलं की तू अण्णांचीच मुलगी आहेस. सगळे तुझा रागराग करायचे आणि तुलाही त्यांच्याविषयी मनात राग होता. तुला बदला हवा होता आपल्या आईला मिळालेल्या वागणुकीचा, आणि म्हणून तू नायकांच्या वाड्यात राहून या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवलंस. तू अनेक गोष्टी घडवायला लागलीस जेणेकरून या घरातल्यांच्या मनात तुझ्याविषयी दहशत निर्माण होईल आणि तू जे सांगशील ते ती लोक ऐकतील. पण असं काहीच झालं नाही. त्या जागेची वाटणी थांबली. त्यात तुला तुझ्या आईचे दागिनेही हवे होते आणि हे सगळे दागिने मिळवून देणारी एकमेव व्यक्ती होती आणि ती म्हणजे नेने वकील. नेने वकिलांचा नंबर तुझ्याकडे कसा आला? ते नायकांच्या घरात यायचे तेव्हा नंबर घेतलेलो. तुझं त्यांच्याबरोबर संगनमत झालं होतं. तुझ्या आईचे दागिने तुला मिळावेत म्हणून तू जमिनीच्या कागदपत्रांवर अंगठाई दिला होतास. वय आणि त्यानंतर नाईक बंधूंची नेने वकिलांबरोबर मीटिंग झाली तेव्हा तुला असं वाटलं की नेने ह्यांच्या मदतीने आपलाच काटा काढणार, म्हणून तू त्यांच्याबरोबर वाद घातलास त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन. आणि याच वादातून तू नेनेंवर वार केलास. मी काय नाही केलंय, उलट या नायकांनीच माका मारूचो प्रयत्न केल्याने. तो प्रयत्न फसला तेव्हा तू स्वतःचा दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न केलास, घाबरवण्याचा प्रयत्न केलास. आपल्याकडे कुठली तरी शक्ती आहे, तुझी आई तुला दिसते, ती तुझ्याशी बोलते, हे असं सांगितलंस. वेगवेगळे प्रयोग सुरू केलेस. कधी एकदम लोकांच्या समोर आलीस, कधी अचानक गायब झालीस. माधवला नशेचं पानही तू खायला दिलंस. हे सगळं तू नायकांना घाबरवण्यासाठी केलंस. पण तरीही तुला तुझे दागिने मिळत नव्हते. नेने वकील आणि नायकांच्या मीटिंग्स वाढायला लागल्या आणि म्हणून तू नेने वकिलांना संपवलंस कायमच. मी नेनेंका नाही मारलंय. लग्नाच्या दिवशी तू कुठे होती? मी घरातच होते. त्याचा शोध आम्ही लावूच, जसा अजयच्या खुनाचाही लावायचाच आहे. आता त्या अजयच्या खुनाशी माझा काय संबंध? गो आत खाली कर. नेनेंच्या खुनामागे अजयचंही कारण होतं, कारण ते स्थळ त्यांनीच तुझ्यासाठी आणलं होतं, हो ना? पण अजयचा छायावर प्रेम होता. पण तू अजय मध्ये गुंतली होतीस. तू त्याला सतत फोन करायचीस त्यांनी दिलेल्या नंबरवर. आणि जेव्हा तुला कळलं की छाया आणि अजयचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा तू माधवला ते रात्री एकमेकांना भेटतात हे दाखवलंस. कशासाठी? कारण तू अजय मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली होतीस. आणि जेव्हा तुला कळलं की त्यांनी तुला सोडून छायाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय
तेव्हा तुला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि याचा सूड म्हणून तू अजयला संपवलंस. मी अजय का नाही मारलंय, पण संशय तुझ्यावरच येतोय. कुणी केलं, का केलं हे पुरावे हातामध्ये आल्यावर कळेलच. पण एक लक्षात ठेव, तू वाड्यामध्ये केलेली कटकारस्थानं जेव्हा बाहेर पडतील ना, तेव्हा तुलाही या वाड्यातून बाहेर पडावं लागेल, थेट तुरुंगात.